नवी मुंबई सध्या महानगरपालिकेमध्ये प्रशासक असल्यामुळे मनमानी कारभार सध्या अधिकारी करताना दिसून येत आहे. काल जोरदार मुसळधार पाऊस पडला, मात्र संपूर्ण नवी मुंबई शहर जर बघितलं, बेलापूर शहरामध्ये पूर्णपणे पाणी गेलं. नाले सफाई न झाल्यामुळे संपूर्ण प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे नवी मुंबईतला ठाकरे गट सुद्धा आता सर्वसामान्य अर्थात नवी मुंबईकरांसाठी आक्रमक झालेले आहे. शिवसेनेचे उपनेते आहेत विठ्ठल मोरे सर, तुम्ही आज शिष्टमंडळासह आयुक्तांची भेट घेतली, काय कामं केलेले आयुक्तांकडे? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही आज नवी मुंबई महापालिकेचे प्रशासक आयुक्त माननीय डॉक्टर कैलास शिंदे यांना भेटलो आणि पहिलाच एक उदाहरण आपण सांगतो की आज नवी मुंबईचं प्रशासन हे कुणाच्या तरी दबावाखाली काम करता येईल की जेणेकरून नागरिकांना गृहीत धरण्याचं काम चाललं आहे. ते कालच्या पावसाळ्यात ते चित्र स्पष्ट झालं. कारण आपण पाहिलं नवी मुंबईच्या अनेक ठिकाणी पाणी जो 3-3, 4-4 फूट शहरामध्ये तुंबलं आणि नागरिकांचे सर्व व्यवहार बंद झाले. हा त्रास फक्त प्रशासकाच्या गैरकारभारामुळे आहे, हे आम्ही आज माननीय आयुक्त यांच्या लक्षात आणून दिलं. सगळ्यात पहिल्यांदा एक दुसरी गोष्ट त्यांना लक्षात आणून दिली की यापूर्वी कुठल्याही वृक्ष छाटणीसाठी शुल्क म्हणून 1 रुपयासुद्धा नागरिकांकडून घेतला जात नव्हता. तो आज प्रति झाड 200 रुपये एक परवानगी शुल्क घेण्यात येते. त्याला आम्ही विरोध केला आणि नागरिक ते शुल्क भरणार नाही. त्यासाठी आम्ही महापालिकेला दरवर्षी टॅक्स भरतो. ओके, आपल्यासोबत जिल्हाध्यक्ष आहेत. सर, काय सांगाल, काय एरोनीमध्ये पाणी भरलं, काय आयुक्तांकडे तुम्ही मांडण्यात केलेलं आहे? वास्तविक पाहता हे डिसल्टिंगचे कामं आहेत ते अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्या संगनमतानेच होताना आपल्याला दिसतात. बघायला गेलं तर एकही कॉन्ट्रॅक्टरकडे अजून वर्कआउटर नाही आहे आणि ते डिसल्टिंगचे कामं करतात आणि वारेमाप प्रमाणात पैसा उकळला जातो आहे कॉन्ट्रॅक्टरकडून अधिकाऱ्यांना. आणि कालची तुम्ही परिस्थिती बघितली, नवी मुंबई पूर्णपणे जलमय झाली होती आणि हे दुर्दैव आहे खरं बघायला गेलं तर. अशाच प्रश्नासोबत आम्ही दुसरा एक मुद्दा मांडला की आता सध्या जे काँक्रिटीकरण रस्त्यांचं चालू आहे ते पर्टिक्युलर काही लोकांच्या विभागातच चालू आहे आणि त्याचं अवास्तव हाईट घेतलं. म्हणजे शिवसेने गटाच्या त्यांच्या कामामध्ये चालू आहे की त्यांना अतिरिक्त कामं दिली जातात? हो, निश्चितपणे यांनी तिकडे प्रवेश घेतलाय, दुसऱ्या गटात प्रवेश आमच्याकडनं घेतलाय म्हणा किंवा त्यांच्याकडे जे गेलेत म्हणा, त्यांच्या विभागामध्ये निश्चितपणे काँक्रिटीकरणाची कामं चालू आहेत आणि त्याची अवास्तव हाईट घेतल्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी घरामध्येही पाणी जायला लागलं आहे आणि ही बाब आम्ही आयुक्त साहेबांच्या निदर्शनास आणून दिली. दुसरा आम्ही एक मुद्दा महत्त्वाचा मांडला की नवी मुंबईमध्ये भरपूर पालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या शाळा आहेत. त्या सर्व शाळांमध्ये जवळजवळ प्रायव्हेट शाळांमध्ये 70% शाळांमध्ये टर्फ बनवलेत, ते अनधिकृतरित्या बनवलेत. ते पालिकाही मान्य करते, त्याच्यावर संदर्भातलं पत्रही आमच्याकडे आहे आणि ते अनधिकृत टर्फ बनवल्यानंतर 1300 ते 2000 रुपये प्रति तास देऊन ते पालिकेच्या जागेवर शाळा पैसा उकळत आहे. हेही त्वरित ते काढून टाकावेत असंही संदर्भातलं पत्र आम्ही आयुक्तांना दिलेलं आहे. हे होते शाळेच्या संदर्भामध्ये. आपल्यासोबत बेलापूरचे जिल्हाध्यक्ष आहेत. सर, पाटील सर, काय सांगाल, काय मागण्या केलेल्या आहेत? विशेषतः काल बेलापूर शहर पाण्याने बुडलं होतं. असं आहे, काम या लोकांनी एप्रिलमध्ये चालू केलं आहे आणि मेमध्ये डिसल्टिंगचं काम आहे एप्रिलमध्ये चालू केलं आणि टेंडर काढल्यात मे महिन्यामध्ये. म्हणजे पूर्णपणे असं आहे की काम काय केले काय नाही केलं त्याच्यावर अवलंबून नाही, तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे या लोकांनी टेंडर काढले. म्हणजे हा पैशाचा किती दुरुपयोग आहे, हे लुटायचं काम आहे महापालिका, ते बघत नाही. आणि प्रत्येक काम निकृष्ट दर्जाचे आहे, त्यांनी स्वतः पाणी करून आलेलं आहे प्रत्येक. ओके, निकृष्ट दर्जाचं काम महानगरपालिका करते. संजय भागवत सर, काय मागण्या केलेल्या आहेत? काल बेलापूरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात नाले सफाई न झाल्यामुळे शहर बुडालं होतं. अचानक आलेल्या या पावसामध्ये आपण पाहिलं असेल, नवी मुंबईचा जवळपास 60% भाग पाण्याखाली गेला होता आणि ह्याला प्रशासन, मान्य आयुक्त हे जबाबदार आहेत. कारण सध्या नगरसेवकांची बॉडी या ठिकाणी अस्तित्वात नाही आणि प्रशासन आणि आयुक्त हे काही लोकांच्या खुशखुशकरीमध्ये अडकलेले आहेत. त्याच्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या कामांचा यांना विसर पडलेला आहे. त्याची आठवण करून देण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आलो. हे पाहिलं, हे सगळे ठाकरे गटाचे नेते होते. त्यांनी सुद्धा महानगरपालिके प्रशासन आणि आयुक्तांना गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले की ज्या पद्धतीने मनमानी कारभार सुरू आहे आणि काही विशिष्ट पक्षाच्या नेत्यांना मनमानी पद्धतीने कामं दिली जात आहेत. त्यामुळे सर्वसामान्य शिवसैनिकांवर असेल किंवा नवी मुंबईकरांवर अन्याय करण्याचं काम ते प्रशासन करतात की काय, असाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित आहे. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वाडेसह काश्मीर, साम टीव्ही, नवी मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.